संभाजीनगरमध्ये छावा संघटना आक्रमक झाली आहे, आंदोलन सुरू केलेलं आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्या विरोधात आंदोलन केलं गेलेलं आहे। छावा संघटनेच्या विजय घाडगेंना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलंय। छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात विविध सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, सर्व हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। नक्कीच तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहे। गळ्यामध्ये पत्त्यांचे माळ अशा घालून हे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। या जोरदार घोषणाबाजी या क्रांती चौकामध्ये झालेली आहे। काही कार्यकर्ते आक्रमक होऊन रस्त्यावर देखील जाण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत एक कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात नेमकं त्यांच्या मागण्या काय आहेत। या ठिकाणी गेल्या एक तासाभरापासून हे आंदोलन आजच्या छावा संघटनेच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमची सर्वात पहिली मागणी आहे, अजित पवारांनी या निष्क्रिय कृषी मंत्र्याचा राजीनामा घेऊन ज्या पिसाळ्याला कुत्र्यानं आमच्या घाडगे पाटलावर हात उचलला त्याच्यावर संघटित गुन्हेगारी मकोकानुसार गंभीर स्वरूपाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करा, त्याचा राजीनामा घ्या। पद्धतीने पत्त्यांची माळ विधान भवन हे सभागृह कायद्याचं राज्य आहे, कायदा तिथे बनला जातो। पण हा रमीबाद कृषी मंत्री त्या ठिकाणी रमी खेळतो, शेतकऱ्यांच्या पोरांवर माणसं लावून देतो। जिवे मारण्याचा हल्ला त्या ठिकाणी आमच्या छावा संघटनेच्या शेतकऱ्याच्या मुलावर केलेला आहे आणि त्या निषेधार्थ आम्ही आज हे पत्ते गळ्यात घालून या कृषी मंत्र्याचा रमीबाद कृषी मंत्र्याचा अजितदादाच्या राष्ट्रवादीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की सूरज चव्हाणावर मकोका अंतर्गत कारवाई करून त्याच्यावर मकोका लावावा आणि त्याला अटक करण्याची मागणी आमची हे अजित पवार सरकार झालं, फडणवीस सरकार झालं, हे आमच्या मराठा समाजाच्या मतावर निवडून येतात आणि आज त्याची एवढी हिंमत वाढली की त्या मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यावर आमच्या प्रदेश अध्यक्षावर हात उचलायची हिंमत करतायत। त्या हरामखोराला ताबडतोब अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा। आपण पाहतो की या ठिकाणी अजून देखील काही पदाधिकारी आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? भावना तीव्र आहेत, कारण आम्ही छावे आहोत, आम्ही वरचे सरांचे छावे आहोत, आम्ही अण्णासाहेब जावळेंचे छावे आहोत। आणि छावा काय करू शकते तर संजय मुखर्जी प्रकरण 2002चं आपल्याला माहीत असेल, IAS ऑफिसर पार नागवा करून आम्ही हाणला होता। हे अजित पवार तटकरे किंवा तो सूरज चव्हाण का कोण यांची लायकी नाही आमच्या छाव्यावर हात टाकण्याची। सूरज चव्हाणचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, भले आम्हाला कुठलीही शिक्षा झाली तरी हरकत नाही। पाहिलं अशा पद्धतीने या संतप्त भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहे आणि जोपर्यंत अटक होत नाही, कारवाई होत नाही, आम्ही देखील अशाच पद्धतीने आमचं आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। सचिन, सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे, या सर्व आंदोलनकर्त्यांच्या नेमक्या काय भूमिका आहे? या माध्यमातून मी या राज्याला सांगू इच्छितो त्यांच्या भूमिका अशा आहे या ठिकाणी की जोपर्यंत अटक होत नाही, आम्ही हा भ्याड हल्ला आहे, हा छावावरती झालेला हल्ला आहे अशा पद्धतीने आसूड घेऊन या ठिकाणी काही कार्यकर्ते देखील आलेले आहे आणि आम्ही आता हा आसूड उगारणार आहे। तो तातडीने ही आमच्या मागण्या मान्य करा, ते जे संबंधित आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा लोकांना पक्षातून हाकला, या प्रमुख मागण्या या सर्व आंदोलनकर्त्यांच्या आहे। अजूनही आपल्यासोबत काही पदाधिकारी त्यांच्याशी बोलूयात। काय नाही तुमची मागणी आहे, भावनाने तुम्ही आता या पद्धतीने आसूड घेऊन या ठिकाणी आलेला आहे? आम्ही आसूड आणण्याचं कारण काल जो हल्ला विजय घाडगे पाटील छाव्यावर झाला, तो छाव्यावर नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी पुत्रावर तो हल्ला झाला असं आम्ही समजतो। आणि शेतकऱ्यावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा शेतकरी आसूड घेऊन मैदानात उतरतो। आज एक आसूडाला असे हजारो आसूड घेऊन शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। जर या माणसावर कारवाई झाली नाही तर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी मागणी केली जात आहे। आणि आपण या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतं। एक कार्यकर्ता तुम्ही पाहू शकतात की जो समोर एक भला मोठा असा होर्डिंग लावलेला आहे, त्या होर्डिंगवरती एक आंदोलक या ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करतोय। ती होर्डिंग जी आहे तर ती अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची होर्डिंग आहे आणि त्यावरती अजितदादा पवार, सुनील तटकरे हे सर्व प्रमुख पदाधिकारी त्यावरती आहेत। तो एक जो कार्यकर्ता आहे, जो या ठिकाणी आंदोलक आहे, तो आता तिथे चढलेला आहे। नेमकं तो कशासाठी चढलेला आहे अजून स्पष्ट झालेलं नाही, मात्र आपण
आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तो आंदोलक जो आहे तो वरती चढण्याचा प्रयत्न करतोय। या दृश्यांमध्ये तुम्हाला दिसत असेल की या होर्डिंगवरती, या महाकाय होर्डिंगवर तो धोकादायक पद्धतीने असं चढण्याचा प्रयत्न करतोय। काही कार्यकर्ते हा बॅनर फाडण्याचा देखील घोषणाबाजी करत होते। त्यानंतर हा आंदोलक थेट त्या बॅनरवर चढलेला आहे। नेमकं आता पुढे हा आंदोलकाचं म्हणणं काय हे अजूनही समोर आलेलं नाही। मात्र एक वातावरण जो आहे जो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विरोधात या ठिकाणी क्रांती चौकामध्ये पाहायला मिळतोय। विविध संघटना या ठिकाणी एकत्र आले आणि त्यांनी आता हा विरोध दर्शवलेला आहे। हा कार्यकर्ता जो आहे आता हा बॅनरवर चढलेला आहे आणि बॅनर नेमकं या बॅनरवर चढण्याचा उद्देश काय हे अजून समोर आलेलं नाही। मात्र आपण जर या दुसऱ्यामध्ये जर पाहिलं तर हा जो कार्यकर्ता आहे हा आता बॅनर फाडण्यासाठी देखील प्रयत्न करत असल्याचं आता आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निर्धार 9 पर्वाचा मेळावा जो घेण्यात आला होता त्याचा बॅनर या ठिकाणी लावण्यात, तो बॅनर आता फाडण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केलेली आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लावण्यात आलेला हा राष्ट्रवादीचा भव्य मोठा असा होर्डिंग आता फाडण्यात आलेला आहे। तुम्ही थेट दृश्यांमध्ये पाहू शकतात की हा आंदोलक आता आक्रमक झालेले आणि हे बॅनर फाडून त्यांनी आपला जो संताप आहे, जो निषेध आहे तो व्यक्त केलेला आहे। सचिन, तणावाची परिस्थिती पाहायला मिळते आहे त्या ठिकाणी आता पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे का? यासह कोणकोणत्या संघटना आणखी या सर्व आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत? गौरी, यामध्ये फक्त छावा संघटनाच नाही तर इतर सामाजिक संघटनाचा देखील या आंदोलनामध्ये सहभाग होता। त्याचबरोबर विविध पक्षाचे पदाधिकारी देखील या आंदोलनात सहभाग होते। मात्र या ठिकाणी आता जे पोलीस उपस्थित होते मात्र गनिमी काव्याने काही आंदोलक त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी हा जो बॅनर आहे हा फाडलेला आहे। आता पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहे। आंदोलकांना समजावून घालण्याची जे प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून सुरू आहे। मात्र हा बॅनर जो आहे आता फाडण्यात आलेला आहे। या ठिकाणी जे हा जो सर्व आयोजन या आंदोलनाचं केले होतं ते पदाधिकारी आपल्या सोबत आहे। त्यांच्या देखील आपण म्हणणं जाणून घेऊया। आता तुमचे पदाधिकारी हे जे कार्यकर्ते आहे आंदोलक ते आक्रमक झालेले आहे। त्यांनी अजितदादा पवार यांचा जो बॅनर होता तो फाडलेला आहे। कुठेतरी एक आक्रमक होताना दिसत आहेत, काय तुम्ही आव्हान कराल? नक्कीच हा रोष आहे। ज्या एकदमच एक होत नसतं, याला कारणीभूत घटना असतात। प्रत्येक गोष्टीला कारण असतं, तसंच आजच्या गोष्टीला देखील कारण आहे। शेतकऱ्यांच्या मागणी लावून धरणारे, शेतकऱ्यांसाठी लढणारे आमचे छावाचे विजय घाडगे पाटील यांच्यावर जो काल राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्यांना गंभीर मारहाण केली। आमचं आजच्या आंदोलनातून एकच मागणी आहे, त्या सूरज चव्हाणला, त्या पिस्तळलेल्या कुत्र्याला तात्काळ गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल करून अटक करावी आणि त्या पदावर हकालपट्टी करावी। जो कृषी मंत्री म्हणण्याच्या लायकीचा नाही, विधान भवनात पत्ते खेळतो, रमी खेळतो, अशा कृषी मंत्र्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, तो देखील हकालपट्टी करावी। त्यांनी नाही जर जाणार आहे या कृतीचं तुम्ही समर्थन करा। रोष जनतेचा, हा रोष 100% समर्थन केल्याशिवाय सचिन, आपण या सर्व तणावपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। या सर्व पुढील अपडेट सुद्धा आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।